थंडी चालू झाली, स्ट्रॉबेरीचं सीजन आले. छानपैकी स्ट्रॉबेरीचा ज्यूस बनवायचा. एकदम अप्रतिम होतो स्ट्रॉबेरीचा ज्यूस. घरच्या घरी बनवायचा. लहान मुलांपासून तर आजोबा पंजोबांपर्यंत हा ज्यूस प्यायलं पाहिजे. सीजन आलं तर जरूर हा ज्यूस करायचा आणि प्यायचा. 1.5 किलो स्ट्रॉबेरी आहे. 1.5 किलो म्हणजे 1 किलोला 1/2 किलो कमी. स्ट्रॉबेरी घेताना मोठी मोठी स्ट्रॉबेरी घ्यायची. छोटी स्ट्रॉबेरी घेतली तर ती आंबट लागते. स्ट्रॉबेरी साफ करून घ्यायची. छानपैकी साफ करून घेतली. मीठ टाकून पाण्यात भिजत घालायची. अर्धा पाऊण तास पाण्यात भिजतच ठेवायची. भिजत राहिल्यामुळं वरचा सगळं कचरा किडं बिडं सगळे निघून जातात. पाण्यामध्ये चांगली भिजून घ्यायची मिठाच्या. अर्धा पाऊण तास झालेला आहे. सगळा स्ट्रॉबेरीवरचा कचरा किडे बिडे सगळे निघालेले आहेत. स्ट्रॉबेरी सगळी चोळून घ्यायची. हाताने चोळून घ्यायची. एक एक स्ट्रॉबेरी चोळायची. नंतर सगळे स्ट्रॉबेरी 1-2 पाण्याने धुवून घ्यायची. 2-4 पाण्याने स्ट्रॉबेरी धुवून घ्यायची. दोन चार पाण्याने स्ट्रॉबेरी धुवून घेतली. 2-4 पाण्याने स्ट्रॉबेरी धुतल्यामुळे एकदम स्वच्छ अशी चमकदार अशी स्ट्रॉबेरी तयार होते. एकदम चमकते. सगळी घाण त्या स्ट्रॉबेरीवरची निघून गेलेली आहे पाऊण तास भिजत ठेवल्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये. 2 किंवा 3 तास स्ट्रॉबेरी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची. फास्ट फ्रीजर असला तर 2 तास. दूध चांगलं उकळून घ्यायचं. दुधाला उकळ घेऊन थंड करायला ठेवायचं. दूध फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं, बाहेरच ठेवायचं. थंडीचा दिवस चालू आहे त्यामुळं दूध बाहेरच ठेवायचं. 2-3 तास झाले स्ट्रॉबेरीला फ्रीजरमध्ये ठेवलेलं. आता आपण ती काढून घेऊया. 2-3 तास ठेवल्यामुळं स्ट्रॉबेरी एकदम कडक अशी झालेली आहे. त्याच्यामध्ये दूध ओतून घेऊया. दूध बाहेरच थंड केलेलं आहे, फ्रीजरमध्ये ठेवलं नव्हतं. थंडीचे दिवस चाललेत त्यामुळं जास्त थंड प्यायचं नाही. त्यामुळं खाली स्ट्रॉबेरीज फ्रीजरमध्ये ठेवली होती. 5 मिनटं स्ट्रॉबेरी दुधातच बुडत ठेवायची. 5 मिनटं ठेवल्यामुळं स्ट्रॉबेरी थोडीशी नरम पडते. मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. दुधासकट बारीक करून घ्यायची. आवडीनुसार साखर घालून घ्यायची. मला जास्त गोड लागत असलं तर 2 चमचे घालायचं, नाही तर 1 चमचा घालायचा. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. मिक्सरमध्ये छानपैकी बारीक झाले. एकदम छान. सीजन चालू झालं की स्ट्रॉबेरी स्वस्त होते. जरूर स्ट्रॉबेरी आणा, ज्यूस बनवा. थोडंसं दूध टाकून एकदम छानपैकी ज्यूस होतो. सीजनला मुलांना, आजोबा पंजोबांना, आईवडिलांना सगळ्यांना स्ट्रॉबेरीचा ज्यूस करून घरच्या घरी द्या. एकदम छानपैकी असा ज्यूस तयार होतो. कसा झालाय? छान.